लाडक्या बहिणींना जुलै अखेर अनुदान मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण होत आहे। जुलैचा हप्ता महिन्याच्या शेवटी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। ऑगस्टच्या 5 तारखेपर्यंत पैसे खात्यात जमा होणार आहेत। तर मग आता कुठेतरी राज्यामध्ये लाडक्या बहिणींना थोडासा धीर मिळाला असेल, कारण की तुम्ही आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला हेडलाईनच्या माध्यमातून पाहिले आहे की तुम्हाला आता या जुलै महिन्याच्या हप्त्याचे पैसे वाटप करण्यास सुरुवात होणार आहे। आणि तशा प्रकारची हालचाली सध्या राज्य सरकारकडून सुरू असून राज्य सरकार तुम्हाला कधीपर्यंत आणि कोणत्या तारखेला या जुलै महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा करणार आहे याची ठळक माहिती तुम्ही आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिले आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, या हेडलाईनच्या पुढे देखील ही बातमी असून ती बातमी तुम्ही या ठिकाणी पाहिली नाहीये, कारण की YouTube नियमानुसार संपूर्ण व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवू शकत नसल्यामुळे केवळ जी छोटीची हेडलाईन आहे ती आम्ही तुम्हाला दाखवली आहे। आणि याच्या पुढची सविस्तर बातमी काय आहे हे देखील आम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहोत। त्यामुळे राज्य सरकारने किती पात्र महिलांची यादी जाहीर केली आहे आणि या यादीमध्ये किती लाख महिला पात्र आहेत, तसेच या जुलै महिन्याच्या हप्त्या अगोदर राज्य सरकारने यावेळेस किती लाख महिलांना अपात्र केले आहे आणि त्यांना नेमक्या कोणत्या कारणामुळे अपात्र करण्यामध्ये आले आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तरी अपात्र महिलांच्या यादीमध्ये नाही आहेत ना, हे पाहण्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि नेमका तुम्हाला हा जुलै महिन्याचा हप्ता मिळेल का नाही हे जाणून घ्यायचे आहे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची संपूर्ण आणि सविस्तर अशी अपडेट। त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया आपले चॅनल लगेच सबस्क्राइब करून ठेवा आणि दररोज लाडकी बहीण योजनेबद्दलच्या बातम्या पाहण्यासाठी नोटिफिकेशन बेलला देखील ऑल वरती सेट करून ठेवा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग लाडक्या बहिणींनो, राज्यामध्ये लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता अखेरकार संपली असून आज दिनांक 24 जुलै 2025 रोजी राज्य सरकारकडून या जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी जोरदार तयारी चालू करण्यात आली आहे। आणि हा जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला वाटप करण्याचे राज्य सरकारने नियोजन सुरू केले आहे, कारण की लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने 6 जुलै रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये राज्यामधील पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले होते आणि जुलै महिन्याच्या हप्त्याचे पैसे वाटप करणे राज्य सरकारने मागे ठेवले होते। परंतु हे देखील पैसे आता राज्य सरकार तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहे। तर मग लाडक्या बहिणींनो, तुम्ही याबद्दलची हेडलाईन आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिली असेल, परंतु या हेडलाईनच्या पुढे जी राज्य सरकारकडून बातमी जाहीर करण्यात आली होती, या बातमीनुसार राज्यामधील 1,11,00,000 महिलांना यावेळेस जुलै महिन्याचा हप्ता वाटप करण्यात येणार असून या जुलै महिन्याच्या अगोदर यावेळेस सर्वाधिक 9 लाख महिला राज्य सरकारने अपात्र केले आहेत। हो लाडके बहिणींनो, तुम्हाला आम्ही या अगोदर देखील एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले होते की राज्य सरकारकडून या जुलै महिन्याच्या हप्त्या अगोदर एक राज्यस्तरीय मोहीम राबवण्यात येणार आहे आणि या मोहिमेअंतर्गत राज्यामधील अंगणवाडी सेविकांच्या मार्फत लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांची पडताळणी करण्यात येणार आहे। आणि याच पडताळणीअंती राज्य सरकारने आज या जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी पात्र असणाऱ्या महिलांची यादी जाहीर केली असून राज्यामधील भरपूर साऱ्या जिल्ह्यामध्ये ही पडताळणी आता पूर्ण देखील झाली आहे। आणि याच आकडेवारीनुसार यावेळेस 1,11,00,000 महिलांना या जुलै महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये राज्य सरकार वाटप करणार आहे। व जो 6 जुलै रोजी राज्य सरकारने जून महिन्याचा हप्ता वाटप केला होता, यावेळेस 1,22,00,000 महिलांना जून महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये राज्य सरकारने वाटप केले होते। त्यामुळे या जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी राज्य सरकारने सर्वाधिक 11 लाख महिला अपात्र केल्या असून त्यांना नेमक्या कोणत्या नियम आणि अटी अंतर्गत अपात्र करण्यात आले व तुम्ही या नवीन नियम आणि अटी अंतर्गत बसता का नाही, तसेच तुम्ही जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी पात्र आहात का नाही हे देखील तुम्हाला माहित असणे सर्वात महत्त्वाचे आहे। आणि तेच जाणून घेण्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर मग लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने जून महिन्याचा हप्ता वाटप करते वेळेस या खात्याच्या मंत्री अदिती तटकरे यांनी जी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळेस देखील त्यांनी राज्यामधील बहिणींना पुन्हा एकदा पडताळणी करण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती दिली होती। आणि त्यानुसार राज्य सरकारने राज्यामधील काही जिल्ह्यांची पडताळणी आता पूर्ण देखील केली आहे। आणि या पडताळणीमध्ये राज्य सरकारने नवीन नियम आणि अटी अंतर्गत आतापर्यंत सर्वाधिक महिला अपात्र केल्या असून या नवीन नियम आणि अटीमध्ये ज्या महिला बसतात त्यांना आता हा जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यात येणार नसल्याची माहिती राज्य सरकारने जी आकडेवारी जाहीर केली यामध्ये पाहायला मिळत आहे। तर मग लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने ज्या लाडक्या बहिणींचे वार्षिक उत्पन्न 1 लाखांपेक्षा जास्त असेल अशा महिलांना या जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी अपात्र केले आहे व ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखांपेक्षा कमी असेल अशा महिलांचा मार्च 2025 ते मार्च 2026च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला पाहून त्यांना आता या योजनेमध्ये पुढे कंटिन्यू ठेवण्यात आले आहे। आणि आम्ही देखील आपल्या चॅनलच्या मागील एका व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला याबद्दलची माहिती दिली होती की तुम्ही देखील तुमचा या चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा आणि ज्यावेळेस तुमच्या गावामध्ये अंगणवाडी सेविकांकडून लाडक्या बहिणींची पडताळणी करण्यात येईल त्यावेळेस त्यांच्याकडे याची झेरॉक्स देऊन तुमचा फॉर्म योग्यरित्या करेक्शन करायला सांगा
अशा प्रकारची माहिती दिली होती आणि ज्या महिलांनी याकडे लक्ष दिले आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे प्रक्रिया पूर्ण केली अशा महिला सध्या या जुलै महिन्यासाठी पात्र आहेत व त्यांचे नाव देखील पात्र महिलांच्या यादीमध्ये सध्या पाहायला मिळत आहे। आणि तुम्ही जरी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुमच्याकडे आता थोडासाच वेळ शिल्लक आहे आणि तुम्ही या वेळेमध्ये तुमचे हे काम पूर्ण करू शकता। याबरोबरच लाडकी बहिणींनो, दुसरी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्य सरकारकडून ज्या महिलांच्या कुटुंब प्रमुखाकडे कोणत्याही प्रकारची नोकरी असेल किंवा त्यांना राज्य सरकारकडून मासिक पगार किंवा इतर कोणत्या योजनेअंतर्गत अनुदान देण्यामध्ये येत असेल तर असे देखील कुटुंबातील महिलांना आता या जुलै महिन्यासाठी राज्य सरकारने अपात्र केले आहे। याची नोंद देखील सर्व लाडक्या बहिणींनी घ्यायची आहे। याबरोबरच ज्या महिला इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना किंवा राज्य सरकारच्या इतर कोणत्या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ घेत असतील तर अशा देखील महिलांची नावे आता यावेळेस काटेकोरपणे राज्य सरकारने तपासून त्यांना आता या योजनेमधून बाहेर काढले आहे। अशा देखील महिलांना आता यावेळेस या जुलै महिन्याच्या हप्त्याचे वितरण करण्यामध्ये येणार आहे अशा प्रकारची माहिती सध्या राज्य सरकारने जाहीर केली आहे। तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यामधील भरपूर साऱ्या महिलांच्या आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक पासबुक व इतर सर्व तहसील कागदपत्रावर वेगवेगळी नावे आहेत आणि या महिलांनी सर्व वेगवेगळी नावे असलेली कागदपत्रे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वापरली आहेत आणि अशा महिलांच्या आता यावेळेस करेक्शन करण्यामध्ये आले आहे आणि अशा देखील महिलांना आता या जुलै महिन्यासाठी राज्य सरकारने अपात्र केले आहे आणि या देखील महिलांच्या बँक खात्यामध्ये जुलै महिन्याच्या हप्त्याचे पैसे आता जमा करण्यामध्ये येणार आहेत। त्यामुळे राज्य सरकारकडून आता यावेळेस खूप कडक नियमांतर्गत तपासणी करण्यामध्ये आली असून ज्या पण महिला या राज्य सरकारच्या नवीन नियमामध्ये बसत नाहीयेत त्यांना योजनेमधून बाहेर काढून जुलै महिन्याच्या हप्त्या अगोदर अपात्र करण्यामध्ये आले आहे। तर मग लाडक्या बहिणींनो, राहिला प्रश्न हा जुलै महिन्याचा हप्ता नेमका कोणत्या दिवशी आणि कोणत्या तारखेला वितरित करण्यामध्ये येईल तर मग राज्य सरकारने आज जाहीर केलेल्या माहितीनुसार राज्यामधील 1,11,21,340 पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये या जुलै महिन्याच्या या चालू शेवटच्या आठवड्यामध्ये हा जुलै महिन्याचा हप्ता वाटप करण्यामध्ये येऊ शकतो अशा प्रकारची माहिती देण्यामध्ये आली आहे। परंतु यासोबतच तुम्ही देखील व्हिडिओच्या सुरुवातीला हेडलाईनच्या माध्यमातून पाहिले असेल की राज्य सरकारने असे देखील म्हटले आहे की जर या जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या हप्त्याचे पैसे काही कारणास्तव वाटप करणे शक्य झाले नाही तर येत्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे राज्य सरकारने या ऑगस्ट महिन्यामधील तारीख देखील सांगितली असून 5 ऑगस्ट पर्यंत या जुलै महिन्याच्या हप्त्याचे पैसे वितरित करण्यामध्ये येईल अशा प्रकारची अधिकृत माहिती राज्य सरकारने जाहीर केली आहे। त्यामुळे तुम्हाला एकतर येणाऱ्या 3 ते 4 दिवसामध्ये म्हणजे या जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नाहीतर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे 5 ऑगस्ट रोजी हा जुलै महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येईल अशा प्रकारची अधिकृत अशी माहिती राज्य सरकारने जाहीर केली आहे। तर मग लाडक्या बहिणींनो, येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता जमा होऊन जाईल व जर तुम्ही योजनेअंतर्गत पात्र असाल तर तुमच्या देखील बँक खात्यामध्ये नक्कीच जुलै महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये राज्य सरकारच्या मार्फत जमा करण्यामध्ये येतील आणि हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले की त्याची माहिती कृपया आम्हाला कमेंट करून म्हणा किंवा मेसेज करून म्हणा हे नक्की कळवा। कारण की राज्यामधील कोणत्या जिल्ह्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये कोणत्या दिवशी या हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत आणि अजून कोणत्या जिल्ह्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये या हप्त्याचे पैसे जमा होणे बाकी आहे या गोष्टीवर अभ्यास करून ती माहिती आम्ही सविस्तरपणे राज्यामधील ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा झाला नाहीये किंवा ज्या महिला राज्य सरकारने अपात्र केले आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकू व त्यांना देखील जुलै महिन्याच्या हप्त्याचा लाभ प्राप्त करून देऊ शकू। तर मग तुम्ही नेमक्या कोणत्या जिल्ह्यामधून हा आजचा व्हिडिओ पाहत आहात व तुम्हाला आतापर्यंत राज्य सरकारने वाटप केलेल्या सर्व हप्त्यांचे पैसे जमा झाले आहेत का नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व अशाच प्रकारची लाडकी बहीण योजनेबद्दलच्या दररोजच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा